ओके, 6th क्वेश्चन बघणार आहे आपण. बघा काय आहे क्वेश्चन. अ लोन ऑफ 15,000 वॉज टेकन ऑन कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्टवर लोन घेतलंय, त्याची अमाऊंट आहे टोटल 15,000 आणि त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट सांगितलाय त्यांनी 12% पर ॲनम. मीन्स 12 प्रत्येक वर्षी 12% लागणार आहे आणि नंबर ऑफ इयर 3 म्हणजे 3 वर्षासाठीचा रेट ऑफ इंटरेस्ट 12% इन्क्रीज होणार आहे. आणि ह्या सगळ्यांमध्ये आपल्याला लास्टची जी अमाऊंट क्लिअर करायची, डील झाल्यावर जी अमाऊंट रिटर्न करायची आहे ती किती अमाऊंट द्यायची ते काढायचे आपल्याला. ठीक आहे, किती इंटरेस्ट वगैरे काही घेणं देणं नाही ह्याच्यामध्ये, डायरेक्ट आपल्याला अमाऊंट काढायची. ओके, सो डू यू नो फॉर्म्युला हाऊ टू फाइंड अमाऊंट? हो, ओके. व्हॉट इज फॉर्म्युला? अमाऊंट इज इक्वल्स टू P into bracket raised to n. Okay, very good. So what we have to do now? Only put values. P is your 15,000 plus 1. R is your 12 upon 100 raised to 3. Okay, is this clear now? First preference we have to give to bracket according to BODMAS rule. BODMAS rule नुसार पहिल्यांदा ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे. ओके, आणि ब्रॅकेट सॉल्व करताना आपण नेहमी सिम्प्लिफिकेशन करताना काय करायचं, व्हॅल्यू रिड्यूस होतात का ते चेक करायचं, म्हणजे पॉसिबिलिटी तिथून घ्यायची. ठीक आहे. 2 6 जा 12, 2 5 जा 10, 2 0 0. किंवा 4 नी करू का? 4 2 जा 8, 4 नी होऊ शकतं. ठीक आहे, 4 नी करू, अजून रिड्यूस होईल, 2 पेक्षा पण जास्त रिड्यूस होईल. 4 3 जा 12, 4 2 जा 8, रिमाइंडर 2, 4 5 जा 20. गॉट इट? ओके, डन. नाउ इज दिस पॉसिबल ऍडिशन? ऍडिशन पॉसिबल आहे का इथे? नाहीये. ठीक आहे, मग काय करणार आहे आपण इथे? क्रॉस मल्टिप्लिकेशन. 25 1 जा 25 प्लस 3 अपॉन 25 होल क्यूब. गॉट इट? नाउ सिम्प्लिफाय. अमाउंट इज इक्वल्स टू 15,000 25 प्लस 3 28 अपॉन 25 होल क्यूब. क्लिअर आहे? पुढे बघा, हे सिम्प्लिफाय करण्यापेक्षा डायरेक्ट क्यूब घेण्यापेक्षा रिड्यूस करता येईल का बघायचं. त्यामुळे ते ऍज इट इज ठेवायचं. कुठलेही नंबर रिपीट होत असतील तर त्यांना आपण वेगवेगळं लिहून देऊ. ठीक आहे, मी डायरेक्ट क्यूब नाही घेणार आहे. का नाही घेणार आहे? रिड्यूस होण्याचे चान्सेस आहेत का बघू, म्हणून नाही घेणार आहे. इट्स 25 25 25. आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट लर्न आहेत. 5 ने रिड्यूस करू शकतो यांना. 5 ने रिड्यूस करण्यापेक्षा 150 25च्या टेबलमध्ये येतं का? येतं. मग डायरेक्ट 25 ने रिड्यूस करू. ओके, 25 1 जा 25, 25 6 जा 150, 25 0 0, 25 0 0. So it's 600 into 28 into 28 into 28 upon 25 into 25. Again, is it possible to divide 600 by 25? I think yes. Okay. Okay, now divide this. Is it possible to divide 600 by 25? So it's S. Okay, so 25 1 za 25, 25 2 za 50, carry 10, 10 and 0 it's 100, 25 4 za 100. So you will got 24 into 28 cube upon 25. Now you should write down cube of 28 because it's not possible to reduce. Simplify करणं तर शक्य नाहीये आणि आलं तरी ते पॉइंट मध्ये येणार आहे. त्यामुळे आपण सोप्या पद्धतीने जाऊ, म्हणजे आपला ब्रेन तिथे थोडं रिलॅक्स राहील. सिम्प्लिफाय करताना ब्रेनला जेवढं रिलॅक्स ठेवता येईल तेवढं रिलॅक्स ठेवायचं. लेंदी सम झाले तर चालतील, सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा. लांब सडक गेलं तरी चालेल सिम्प्लिफिकेशन, पण ते शॉर्ट मध्ये करण्याच्या नादामध्ये जेव्हा कॉम्प्लिकेशन्स वाढतात ना 100, तेव्हा चुकू नये म्हणून तरी हे करा तुम्ही. ठीक आहे, सिम्पल वर. ओके, इथे 24 इंटू 28 चा क्यूब किती? 21 5 2 अपॉन 25. त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. इट्स 5 2 6 8 4 8. ओके, डिवायडेड बाय 25. हे डिव्हिजन करू आता आपण. आपल्याकडे दुसरा आता कुठलाच ऑप्शन पण नाही. लास्ट सिम्प्लिफिकेशन आहे, लास्ट प्रोसेस आहे. सो वी मस्ट हॅव टू डिवाइड दिस. 25 इट्स 5 2 6 8 4 8. हे इथे पण आपण डायरेक्ट सॉल्व्ह करू शकतो, पण रिमाइंडर मोठे मोठे राहत असल्यामुळे कुठे ना कुठे चुकण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आपण असं सिम्प्लिफाय करू वर्टिकल मध्ये. ओके, सो 25 1 जा 25 2 जा 50, रिमाइंडर 2 इट्स 6, 25 1 जा 25 इट्स 1, इट्स 8. ओके, 18 येतं का 25च्या टेबलमध्ये? नाही. सो इट्स 0, इट्स 4,
25 7 जा 175. Remainder again 14 minus 5, it's 9, only 9. Okay, so it's 98. 98 so 25 3 जा 3 जा 75. Remainder 3 2 23. ओके, मी इथे पॉइंट देऊन आपण इथे 0 ऍड करू. ओके, 25 9 जा किती 240 नाही 250 नो 225. ओके, इट्स 5 रिमाइंडर. ओके, परत पॉइंट द्यायची गरज नाही. 50 सो 25 2 जा 50 लास्ट. इट्स परफेक्ट डिव्हिजन. ओके, so your answer will be 21073.92. Got it? Okay, this will be your amount after 3 years. Got it? Okay. 7th question बघणार आहे आपण. A principal amount to 13,924 in 2 years. Principal amount to 13,924 in 2 years by compound interest at 18% per annum. Find the principal. प्रिन्सिपल अमाऊंट दिली आहे त्यांनी, म्हणजे अमाऊंट दिली आहे आपल्याला. अमाऊंट काय असतं? विथ इंटरेस्ट असतं. अमाऊंट मीन्स युअर व्हॅल्यू विथ इंटरेस्ट. ओके, रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय त्यांनी 18%. किती दिलाय? 18%. ओके, पर ॲनम 18% पर ॲनम. ओके, अँड नंबर ऑफ इयर्स it's 2 years. Okay, so what we have to find? We have to find principal. Do you know formula of principal? एखादा सेपरेट फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला? तर आपल्याला दोन फॉर्म्युले माहिती आहे. कंपाऊंड इंटरेस्टच्या फॉर्म्युल्यामध्ये पण प्रिन्सिपल येतं आणि अमाऊंटच्या फॉर्म्युल्यामध्ये पण प्रिन्सिपल येतं. बट डू यू नो कंपाऊंड इंटरेस्ट? नो. सो विच फॉर्म्युला वी हॅव टू यूज हिअर? अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. समजलं? आपल्याकडे फॉर्म्युले भरपूर असतात, पण त्यामधला कोणता फॉर्म्युला निवडायचा असतो? जे जे दिलेलं आहे का ते त्याला सॅटिस्फाय करते का, तेच फॉर्म्युले यूज करायचे असतात. ओके, सो व्हॉट इज युअर फॉर्म्युला? लेट मी राईट डाऊन हिअर. टू फाइंड काय बरं काढायचं आहे आपल्याला? प्रिन्सिपल. Okay, so solution, we know that, what we know that A is equals to P into bracket 1 plus R upon 100 raised to N. Then put values as it is. P is your, we don't know, P put as it is 1 plus R is your 18 upon 100 raised to N is your 2 and amount is your 13,4. ओके, आधी थोडं सिम्प्लिफाय करून घेऊ आपण हे, म्हणजे आपल्याला सोपं पडेल. ते शिफ्टिंग सोपं पडेल, ब्रॅकेट तिकडे डायरेक्ट शिफ्ट करण्यापेक्षा. ओके, अगेन रिड्यूस करण्याचे चान्सेस. ओके, सो इट्स 1 प्लस 9 2 जा 18 9 2 जा 18 9 2 जा 2 9 जा 18 2 5 जा 10 2 0 0. अगेन इट्स पॉसिबल टू सॉल्व. 4 2 1 जा 25. ओके, ठीक आहे, परत सॉल्व करू. वेट इट्स 2 9 जा. डन. नेक्स्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन 50, इट्स 9 अपॉन 50 होल स्क्वेअर. ओके, 3 9 24. पुढे बघा, आता थोडं परत सिम्प्लिफाय करू आणि मग शिफ्टिंग करू. 3 9 2 4 इक्वल्स टू P इंटू ब्रॅकेट 59 अपॉन 50 होल स्क्वेअर. वी वॉन्ट ओनली दिस P, नो? आपल्याला P पाहिजेची गरज नाहीये. हे मल्टिप्लिकेशन आहे, तिकडे जाऊन डिव्हिजन होणार आहे. 3 9 2 4. हे थोडं व्यवस्थित लक्ष द्या. इथे शिफ्टिंग करताना थोडं गोंधळ होऊ शकतो. तो गोंधळ होऊ नये म्हणून काय करायचंय बघा. P इज इन मल्टिप्लिकेशन विथ दिस नंबर, सो योर मल्टिप्लिकेशन गेट डिव्हिजन. मल्टिप्लिकेशन गेट डिव्हिजन. सो इट्स 59 अपॉन 50 होल स्क्वेअर. इथपर्यंत क्लिअर आहे? इक्वल्स टू P. ओके, आता आपण मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये कन्वर्ट करू. ठीक आहे, आणि 50 अपॉन 59 घेऊ. क्लिअर आहे? मी काय केलंय इथे? काय बरं केलंय? आय चेंज द प्रोसेस, दॅट्स वाय आय चेंज द पोझिशन्स ऑफ नंबर्स. गॉट इट? पक्का कळालंय का संस्कार? ठीक आहे. सो इट्स 924 into 50 into 50 upon 59. 59 is it prime number? 59 प्राइम नंबर आहे का? हो, प्राइम नंबर आहे 59.
त्यामुळे तो कोणत्या टेबलमध्ये येणार नाही आणि सिम्प्लिफाय होताना ते पॉईंटमध्ये आन्सर येईल किंवा ते पूर्ण डिवाइड होईल, तर कमी चान्सेस आहेत. तर आपण डायरेक्ट आता इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर घेण्यामध्येच अर्थ येते. ठीक आहे. सो इन्स्टेड ऑफ रायटिंग 50 into 50 डिरेक्टली आय विल राईट हिअर 50 स्क्वेअर अँड हिअर 59 स्क्वेअर. का बरं मी असं केलं कळालं ना, कारण तो प्राईम नंबर आहे तर जास्त रिडक्शन पॉसिबल नाही इथे, म्हणून आपण डायरेक्ट सिम्प्लिफाय करू. सो p इज इक्वल्स टू 13924 50 स्क्वेअर इट्स 5चा स्क्वेअर 25 इट्स 0 0. एका 0चा स्क्वेअर 2 0. ओके. 2 स्क्वेअरचा 2 0चा स्क्वेअर 4 0 अँड 59 स्क्वेअर. प्लीज टेल मी 59 स्क्वेअर. हाऊ टू फाइंड 59 स्क्वेअर ते बघू शकता. 9चा स्क्वेअर 81, 5चा स्क्वेअर 25. मी शॉर्टकट ट्रिक्स मी सॉल्व करतेय. स्क्वेअर रूट लक्ष आहे का मनमात? 59चा स्क्वेअर कसा काढतीये? 9चा स्क्वेअर 81, 5चा स्क्वेअर 25, 5 9 जा 45, 45 into 2, 45 into 2 भरात 5 9 45 2 इट्स 90. 90 असं सेंटर मध्ये लिहायचं, हे लिव्ह करायचं. ओके. इट्स 14 कॅरी 1 3 4 8 1. इट्स योर सिम्प्लिफिकेशन. ओके. डिव्हिजिबिलिटी टेस्ट करते मी 3 ची. 4 + 1 5, 5 and 3 8, 8 and 8 16. ओके. ओके. मल्टिप्लिकेशन करू आपण दोघांचा. तर मल्टिप्लिकेशन आपल्या येते 3 4 8 1 0 0. 2 times 0 only. ओके. ओके. इट्स 3 4 8 1. सेम नंबर आलाय बघा आफ्टर मल्टिप्लिकेशन. तर काय करू आपण? 3 4 8 1 1 जा 3 4 8 1. ओके. 0 0 0 0. How many times 0? 3 times. The answer will be 1000. The answer will be, wait, multiplication मध्ये अजून एक 0 येतो इथे. So your answer will be 10,000. Okay. Got it students? Done. Okay. आपण 8th question बघणार आहे आपण आता. The population of suburb is 16,000. Find the rate of increase in population if population after the 2 years is 17,640. एका सिटीचं आपल्याला पॉप्युलेशन दिलेलं आहे 16,000. तिथली अमाऊंट आफ्टर 2 years ते पण दिलेली आहे 17,640. नंबर ऑफ इयर इट्स 2 and we have to find rate of interest, rate of increase. आता नीट लक्ष द्या. आता ह्याच्यामध्ये कंपाऊंडचाच फॉर्म्युला काय यूज करायचं ते सांगते. तिथे दरवर्षी किती रेट ऑफ इंटरेस्टने रेट ऑफ हे पर्सेंटेजने चेंज होतोय नंबर ऑफ पॉप्युलेशन. ठीक आहे. वाढते. कितीने वाढते? तर टोटल 2 वर्ष पहिल्या स्टार्टिंगला 16,000 लोक होती. किती होती? 16,000. तर 16,000मध्ये दुसऱ्या वर्षी समजा 10% वाढली, म्हणजे 1,600 लोक वाढले. परत त्या वर्षामध्ये इन्क्रीज होणार आहे. एक्झाम्पल, इफ वी हॅव 100 people in first year, second year increase by 2% means 10% करू आपण. 110 people. पॉप्युलेशन किती झाली? 110. नेक्स्ट इयर ह्या 110चे 10% वाढणार आहे, म्हणजे किती? 110चे 10% 11, म्हणजे 121. इथे 10 ने इन्क्रीज झालं आणि इथे 10 ने इन्क्रीज आणि इथे 11 ने इन्क्रीज. पण ही 11 कुणाचे इन्क्रीज होणार? लास्ट इयरचे. जस्ट लास्ट. समजतंय? स्टार्टिंगच्या इयर पासून डायरेक्ट आपण नाही घेणार आहे. क्वेश्चन करतोय का तुम्हा सगळ्यांना? पक्का? संस्कार. यू हॅव टू चेंज युअर प्लेस प्लीज. ओके. सो हे सॉल्व करते बघा मी. इथे रेट ऑफ इन्क्रीज काढायचे आपल्याला, कितीने वाढणार आहेत ते. डू यू नो फॉर्म्युला? विच फॉर्म्युला वी हॅव टू यूज? अमाउंट इज इक्वल्स टू p into bracket 1 plus r upon 100 raised to n. आता एवढ्या वेळा आपण फॉर्म्युला लिहून झाले तर आपल्याला हा फॉर्म्युला बाय हार्ट असायला पाहिजे. ठीक आहे. ओके. सो a is your 17,640 is equals to p is your 16,000. 1 plus we have to find r upon 100 raised to 2. Got it? ओके. सिम्प्लिफाय करू. हा 16,000 इकडे घेऊन येऊ आपण. 1 plus r upon 100 whole square is equals to 17,640 upon multiplication तिकडे जाऊन काय होणार आहे? डिव्हिजन. 0 0 गेट कॅन्सल. इज इट पॉसिबल टू डिवाइड इट बाय 4? 64 no? So yes, it's divisible by 4. 4 4 जा 16. 1 4 4 जा 16. 4 1 जा 4. 4 4 जा 16. 4 0 0. 4 4 1. Is it a perfect square? Yes. हाँ ठीक है. एक मिनट. It's a square no? So square काढू आपण. Square काय होणार? Square root. Square become
square root if it change its side. Okay, so it's square root. समजतंय स्क्वेअरचं इकडे येऊन काय झालंय? डिअर प्लीज चेंज युअर प्लीज. हा, 441 is a square root of 21 and 400 is square of 20. Okay, it's 1 plus r upon 100. Again we don't want this 1. परत आपल्याला तो 1 नकोय. काय नकोय? 1 नकोय. It's 21 upon 20 minus 1 r upon 100. Simplify. 21 1 21, it's 20 upon 20. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलंय मी इथे कारण की सिम्प्लिफिकेशन पॉसिबल नाहीये. ओके, सिट डाऊन कृष्ण. इट्स 1 अपॉन 20 r अपॉन 100. व्यवस्थित बघा. अगेन वी डोंट वॉन्ट दिस 100, सो r इज इक्वल्स टू 1 अपॉन 20. डिव्हिजन विल बिकम योर मल्टिप्लिकेशन. ओके, 25 जा 100. Okay, so it's 5. So your rate of interest will be 5. Any doubt students? समजलंय? नक्की समजलंय? तुला समजलंय संस्कार? विनम्र? Okay, thank you. Okay, ready? 9th question. In how many years 700 will amount 847. 700 जे अमाउंट प्रिन्सिपल आहे त्याचं अमाउंट होत आहे 847 विथ रेट ऑफ इंटरेस्ट 10. इन हाऊ मेनी इयर्स, किती वर्षांमध्ये एवढं होतंय म्हणे. ठीक आहे, मग काय करणार आपण? एन कोणत्या फॉर्म्युलामध्ये? एकच फॉर्म्युला, तो म्हणजे अमाऊंटचा. सो राईट डाऊन. वी नो दॅट. व्हॉट वी नो दॅट? व्हेरी गुड, डन. ओके, हा. सो व्हॅल्यू ठेवू आपण पटपट आणि सॉल्व्ह करू. अमाऊंट 847 p 700 r 10 on 100 raised to 10. 847, 700 as it is, 10 ones are 10, 10 tens are 100 raised to n. 847 into 700 equals to 700, 10 ones are 10 plus directly ते मी ते 11 upon 10. परत ते काय एवढं लिहिण्याची गरज नाहीये. पुढे बघा 847 हे डिव्हिजन मल्टिप्लिकेशन इकडे येऊन काय होणार आहे? डिव्हिजन, म्हणून हे डायरेक्ट लिहिते इथे इक्वल्स टू 11 upon 10 होल रेस्ट टू n. ओके, किती यांचं करू आपण? इथे युनिट प्लस 7 आहे. तर ठीक आहे, यांचं साईड शिफ्टिंग करून घेऊ. n पाहिजे ना आपल्याला इथे. काय बरं करू शकणार आहे? nचं काय होणार आहे? nth रूट होणार आहे ना. ठीक आहे. ओके, आता बघा इथे n आहे. स्क्वेअर असेल तर काय होतं? स्क्वेअर रूट होतं. क्यूब असेल तर क्यूब रूट होतं. 4 असेल तर 4th रूट होतं. इथे n आहे, त्यांचं काय होणार? nth रूट होणार. ठीक आहे, सो nth रूट ऑफ 487 अपॉन 700 इक्वल्स टू 11 अपॉन 10. इथे थोडं सिम्प्लिफिकेशन करू आपण 7 नी. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 1 जा 7 and 7 1 जा 7, 7 0 0. It's 121 upon 100. 121, it's the square of what? कोणाचा स्क्वेअर आहे? 11चा स्क्वेअर आहे. ठीक, तिकडे तसं घेतलं नसतं तरी चाललं असतं आपल्याला. ठीक आहे, इट्स 11 स्क्वेअर. थांब, आपण हे कम्पेअर करू. हे डायरेक्ट मी रिमूव्ह करते. हे असे करण्याचे चान्सेस पण होते आपले, आणि आपण डायरेक्ट घेऊ. ठीक आहे, nth रूट असंच ठेवते मी इथे. 121 कशाचा स्क्वेअर आहे? इट्स 11 स्क्वेअर. 10 स्क्वेअर इक्वल्स टू 11 10. इज इट सेम आहेत का? असं लिहू शकते याला. हा, बेस सेम आहे, पॉवर डिफरंट आहे. इट मीन्स योर पॉवर विल बी सेम. सो n इज इक्वल्स टू योर 2. इज इट इझी नाउ? ओके ओके. 10th एक्झाम्पल बघणार आहे आपण आता. याच्यामध्ये काय सांगितलंय बघा. फाइंड द डिफरन्स बिटवीन सिम्पल इंटरेस्ट अँड कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 20,000. I had written here 2,000 only. It's 20,000. Okay. At 8% per annum. आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट दिलाय. नंबर ऑफ इयर्स तिथे दिलेला नाहीये, पण काही बुक्स मध्ये आहे. आणि जर तुम्ही ऑनलाईन चेक केलं तर 2 इयर्स दिले म्हणून आपण 2 इयर्स कन्सिडर केलंय. समजा तुम्हाला 3 इयर्स घ्यायचे तरी तुम्ही घेऊ शकता. तेव्हा पण तो डिफरन्सच येणार आहे. किती वर्षाचा का असे ना, तो डिफरन्स फिक्स असणार आहे. त्यामुळे तुम्ही ते फिक्स म्हणजे सेम व्हॅल्यू नाही येणार, ऑब्व्हियसली सेम नाही येणार, पण त्या इयर नुसार ते सॅटिस्फाईड होणार. त्यामुळे आपण इथे मनाने कन्सिडर करू 2 इयर्स. ओके, सो in this whole question we have to find the difference between compound interest and simple interest. Simple interest आणि compound interest मधला डिफरन्स सांगायचा आहे. ठीक आहे, तर आपण सॉल्व्ह करू आता.
Do you know compound interest? Do you know compound interest? If you don't know, so we have to find first compound interest, then simple interest, then we are only able to find difference. Okay, तर आपण काय करून घेऊ, कंपाऊंड इंटरेस्ट काढू आधी. आता कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे आपल्याकडे सांगा. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल्स टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. प्रिन्सिपल तर आहे आपल्याकडे, अमाऊंट आहे का नाहीये, मग अमाऊंट काढायला लागेल. अमाऊंटचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, काय बरं फॉर्म्युला आहे अमाऊंटचा. अमाऊंट इज इक्वल्स टू P into bracket. व्हेरी गुड, सोप्पा आहे, समजलं ना. मला काढायचंय कंपाऊंड इंटरेस्ट, टार्गेट ते, पण ते काढण्यासाठी हा फॉर्म्युला माहिती पाहिजे मला. हा माहिती आहे, त्याच्यामध्ये काय काय अवेलेबल आहे ते घ्यायचं, नाहीये ते स्वतःहून काढायचं. ठीक आहे, चला. तर आपण आता अमाऊंट काढून घेऊ फास्ट मध्ये. लेट मी चेंज मार्कर. बघा, P is your 20,000. Okay, 1 plus R is your rate of interest 8 and upon 100 raised to 2. Okay, 20,000 थोडं हे करून घेऊ, रिड्यूस करून घेऊ. 2 नाही, 4 2 जा 8, 4 2 जा 8, 4 5 जा 20. Okay, square 20,000. Dear, if you have reference then please close. जेव्हा कोणी मॅथ सॉल्व करत असतं तेव्हा पूर्ण कॉन्सन्ट्रेशन बोर्डकडे पाहिजे. ठीक आहे, आय सेड यू हॅव टू क्लोज युअर रेफरन्स बुक्स. Then do cross multiplication. 25 plus 2 upon 25 whole raised to 2. Okay, so A is equals to 20,000 27 upon 25 whole square. Okay, 20,000 into 27 into 27 upon 25 into 25. आता 25 ने आपण ह्याला रिड्यूस करू शकतो, म्हणून ते रिड्यूस करून घेऊ. कारण की 20चा 25चा 30चा काही काही टेबल्स आहेत, ते नंबर्स आहेत ज्यांचे टेबल आपल्याला सोपे जातात, पाठांतर न करता आपल्याला ते टेबल्स तयार करता येतात. ठीक आहे, सर आपण 25 ने हे करू डायरेक्ट. 25 4 जा 100, 8 जा 200, बरोबर का नाही. 25 1 जा 25, 25 8 जा 200, 25 0 0. Okay, so it's 800 into 27 into 27 upon 25. Got it. 25 किती जा 80, 25 3 जा 75. Okay, 25 3 जा 75, remainder your 5. Okay, 25 2 जा 50. Okay, so this and this 27 into 27. ह्या सगळ्यांचं एक मल्टिप्लिकेशन करायचं आणि तिथे व्हॅल्यू लिहून घ्यायची. ओके, याची व्हॅल्यू सांगा काय आहे. याची मला आता वेळ कमी असल्यामुळे मी डायरेक्ट लिहून घेते इथे. तुम्ही वेगवेगळं, मी वाटलं तर 27चा स्क्वेअर सांगते तुम्हाला शॉर्टकटमध्ये कसं काढायचं आहे बघा. 27 7चा स्क्वेअर 49, 2चा स्क्वेअर 04, 2 7 जा 14, 14 प्लस 2 28, इट्स 9, 12 कॅरी 1 7 7 29. So 32 into 7 29. Please tell me what is the multiplication. 28. Is this right? Is this right? Okay. आता आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं आहे ना, इथून कंपाऊंड इंटरेस्ट काढून घेऊ आपण. फॉर फाइंडिंग कंपाऊंड इंटरेस्ट you have to write down formula, no? Amount minus principal. Amount is your 23,328 minus principal. Very good. So 3,328. very good. Minus 3,400 is equals to 128. Very good. Very good. So we have to finding simple interest. Simple interest is equals to PRT upon 100. No, you have to put values and so. ओके, आता आपण कंपाऊंड इंटरेस्ट काढलेला आहे. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहिला आहे आपण. सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, PRT अपॉन 100.
किंवा PRN पण लिहू शकता तुमच्या मनावर. T means your time and N means your also time. ओके, सो इथे N यूज केलाय तर मी इथे Nच यूज करते, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही की T आणि N वेगवेगळं काय आहे. सो मी इथे N लिहिते. ओके, नाउ पुट व्हॅल्यूज अँड सिम्प्लिफाय. ओके, P is your 20,000, R is your 8, N is your 2 upon 100. 0 0 get cancel. 200 into 8 2 जा 16, 16 2 जा 32, 0 0, 3,200. It's too much easy. Now you will get your simple interest and compound interest also. Now we have to do subtraction only. Is it right? Easy आहे, खूप easy आहे. ठीक आहे. So what we have to find? Compound interest minus, एक मिनिट, compound interest minus simple interest is equals to 3,000. Which is bigger? कोणतं बिगर असणार? ठीक आहे, 3,028,200. Yes, it's too much easy. This is your final answer. Got it, students? लास्टला वर्ड प्रॉब्लेम मध्ये कधीही आठवणीने स्टेटमेंट लिहायची. The difference between simple interest and compound interest is 28. Okay, done. Thank you.